नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रेमामध्ये अनेकदा प्रियकर प्रेयसी पळून गेल्याचं आपण पाहतोच. परंतु एक महिला ज्या कारणामुळे आपल्या पतीला सोडून दिरासोबत पळाली ना, ते कारण ऐकून तुम्हीही चक्रावाल. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एका महिला तिच्या दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मुलं पाहिजे होती. महिलेचा दीर देखणा आहे, त्यामुळे तिला तिच्याकडून दिराकडूनच मुलं पाहिजेत. छतरपूरमध्ये सुंदर मुलं हवीत याचं वेड लागलेली एक महिला विवाहित आपल्याच दिराच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. लग्नाला 10 वर्ष होऊ नये या महिलेनं पतीकडून गर्भधारणा होऊ दिली नाही, कारण तिला सुंदर मूल हवं होतं आणि तिचा पती हा तिला देखणा वाटत नव्हता. नवऱ्यापेक्षा दीर जास्त देखणा असल्यानं तिला दिराकडनं मुलं हवी होती, त्यामुळे ती त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागली. हा सर्व प्रकार पाहून सासूनं सुनेला हे करण्यापासून रोखलं, त्यामुळे दोघांनीही घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. शहरातील सीताराम कॉलनीमध्ये राहणारे 28 वर्षीय राजेंद्र कुशवाहा कुटुंबासह SP कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी पत्नी भावासोबत पळून गेल्याची तक्रार दिली. 10 वर्षांपूर्वी मीना कुशवाहासोबत त्यांचं लग्न झालं होतं. पळून गेल्यानंतर आता मीना मेसेजच्या माध्यमातून आत्महत्या करत असल्याची धमकी देते, त्यामुळे कुटुंबियांनी स्वतःला वाचवण्यासाठी SP कार्यालय गाठलं. आमच्यामध्ये सर्व काही सुरळीत करण्यासाठी मी भूतविद्या, तंत्रमंत्र याचा देखील आधार घेतला, परंतु काहीही फायदा झाला नाही. एका बाबांकडे गेल्यावर ते म्हणाले की तुम्ही लोक अपवित्र झाला आहात. तुम्ही दोघांनी जाऊन गंगेमध्ये स्नान करा, तेव्हा तुम्हाला मूल जन्माला येईल आणि ते फार सुंदर होईल आणि मग सगळं काही ठीक होईल. हे जेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं की चल आपण गंगेमध्ये स्नान करून येऊ, तेव्हा माझी बायको म्हणाली की मला तुमच्यापासून मुलंच नको आहेत आणि मला तुमच्यासोबत गंगेत नहायचं देखील नाहीये. मला तुमच्यापासून मुक्ती हवी आहे. मी माझ्या प्रियकरासोबत म्हणजेच तुझ्या लहान भावाकडून मला मूल हवं आहे. तो तुझ्यापेक्षा एकदम भारी दिसतो. मला त्याच्यापासून एक सुंदर मूल होईल, असं म्हणून पत्नीनं दिरासोबत घरातून पलायन केलं. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली असून पुढील तपास चालू आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आजकाल काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपापल्या बायका सांभाळलेल्या बऱ्या, यापेक्षा जास्त काय सांगायचं. तर मग मित्रांनो, ही चित्रविचित्र घटना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.